विधान परिषद निवडणुकीमध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात, 2 अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, महायुतीचे 9 तर मवियाचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवेंची दिलगिरी व्यक्त, निलंबनाबाबत उपसभापती नीलम गोऱ्हे उद्या निर्णय देणार. मराठा आरक्षणावर विधान परिषदेमध्ये चर्चा, दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार, शंभूराज देसाई यांचं आश्वासन. विधानसभा निवडणूक पुन्हा कधीच लढणार नाही, महादेव जानकर यांची घोषणा, आता दुसऱ्यांदा संधी दिली पाहिजे, जानकरांची स्पष्टोक्ती. काँग्रेसला रिमोट सरकार चालवण्याची सवय, पंतप्रधान मोदींची टीका, काँग्रेसला ऑटो मोडचं सरकार हवं, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का, अजित पवारांचा सवाल, मलिकांच्या उपस्थितीवरून महायुतीमध्ये राष्ट्रवादीची अडचण. लाडकी बहीण योजनेसाठी मुदतवाढ देऊन आणि अटी शिथिल करूनही गर्दी कायम, नागपूर, नाशिक, पंढरपूरसह अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्ताला तैनात. उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सत्संगमध्ये चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची भीती, प्रवचन देणारा भोले बाबा फरार. हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे निर्देश, तर दोषींवर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश. टीम इंडिया बार्बाडोसमधून रवाना, उद्या भारतात येणार, संध्याकाळी 6 वाजता दिल्लीत आगमन, एअर इंडियाच्या विशेष विमानातून परतीचा प्रवास.